पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा। हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फूट फुटाचा सुसज्ज बक्वेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। पंढरपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास आता केवळ 3 दिवसांचा कालावधी उरलाय। उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या 4थ्या दिवशी गुरुवारपर्यंत अगदी थोड्या प्रमाणात उमेदवारी अर्ज दाखल झाल्याचं दिसून येत आहे। एकीकडे भाजप आणि विरोधकांकडे उमेदवारी मागणाऱ्यांची संख्या मोठी असतानाही वरिष्ठांचा आदेश आल्यानंतरच उमेदवारी अर्ज भरू अशीच भूमिका बहुतांशी इच्छुकांनी घेतल्याचं दिसून येत आहे। पंढरपूर नगरपालिका निवडणूक पक्षाच्या चिन्हावर लढवली जावी यासाठी भाजपचे वरिष्ठ नेते आग्रही असून पुढील काळात पंढरपुरात होणाऱ्या कॉरिडॉर आणि अनेक महत्त्वपूर्ण विकास कामे हीच भाजपचा नगराध्यक्ष आरूढ असतानाच्या काळात झाल्याचा संदेश राज्यभरात देता यावा यासाठी भाजप आग्रही असल्याचं म्हटलं जात आहे। तर दुसरीकडे स्थानिक पातळीवर शहरात अनेक प्रभागात परिचारक समर्थक उमेदवारीसाठी कमळ चिन्ह अडचणीचं ठरू शकतं। त्यामुळे अशा प्रभागात मागील वेळेप्रमाणे परिचारक यांच्याकडून पंढरपूर मंगळवेढा विकास आघाडीच्या माध्यमातून उमेदवार मैदानात उतरवले जाण्याची शक्यताही तितकीच प्रबळ आहे। नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून कुणाला उमेदवारी दिली जाणार याबाबत शुक्रवारी भाजपचे वरिष्ठ पुन्हा चर्चा करणार असल्याची शक्यता वर्तवली जाते। तर सोमवारी वाखरी येथील कर्मयोगी कारखाना कार्यालयात झालेल्या परिचारक समर्थकांच्या बैठकीत काहीही झालं तरी मागील 3ही विधानसभा निवडणुकीत परिचारक यांचा आदेश मानून निष्ठेनं काम केलेल्या उमेदवारासच उमेदवारी मिळाली पाहिजे अशी भावना व्यक्त झाल्याचं म्हटलं जात आहे आणि त्यामुळेच पंढरपूर नगरपालिका निवडणूक तिरंगी होणार अशी चर्चा आता सुरू झाली आहे। विठ्ठल परिवारातील एकत्र आलेले नेते आपले उमेदवार तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या माध्यमातून मैदानात उतरवणार की ज्या त्या पक्ष समर्थकांना त्या पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवण्यास मोकळीक दिली जाणार याच्यावरही अजून खल सुरू असल्याचं समजतंय। मात्र तसं झाल्यास परिचारक विरोधी आघाडीस भविष्यात 2013 प्रमाणे बंडखोरीचा फटका बसू शकतो अशी भीती व्यक्त होतीये। तर आमदार अभिजित पाटील यांच्याकडून शहरात सर्वे केला जात असून यात श्री विठ्ठल परिवर्तन आघाडीचा देखील पर्याय म्हणून समावेश आहे आणि तीर्थक्षेत्र विकास आघाडीप्रमाणे श्री विठ्ठल परिवर्तन विकास आघाडी नोंदणीकृत असल्याचं म्हटलं जात आहे। त्यामुळे या दोन्ही आघाड्या प्रत्येक प्रभागात आपापल्या एकाच चिन्हावर उमेदवार मैदानात उतरू शकतात अशी शक्यता वर्तवण्यात येते। मात्र इकडे पंढरपुरात भाजप पक्ष चिन्हावर उमेदवार देणार असल्याची चर्चा असतानाच पंढरपूर मंगळवेढा विकास आघाडीने पंढरपूर नगर परिषदेसाठी कब्बशी चिन्ह राखीव ठेवण्याची मागणी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे। या मागणीवरून आगामी पंढरपूर नगरपालिका निवडणुकीसाठी कब्बशी चिन्ह या आघाडीसाठी राखीव ठेवले जाऊ शकतं। 2011 मध्ये पंढरपूर नगरपालिकेत सत्ता परिवर्तन करताना स्वर्गीय आमदार भारत नाना भालके यांनी कब्बशी या चिन्हावरच तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे उमेदवार मैदानात उतरवले होते। त्यामुळे यावेळीही याच चिन्हासाठी परिचारक विरोधक आग्रही राहू शकले असते। मात्र तत्पूर्वीच आता पंढरपूर मंगळवेढा विकास आघाडीने नोंदणीकृत आघाडीच्या अधिकारातून कब्बशी चिन्हावर दावा केलाय। यामुळे यंदाच्या नगरपालिका निवडणुकीत कब्बशी कमळासोबत असेल अन्यथा नसेल अशी चर्चा होऊ लागली आहे।